5 वेळा ही क्रिया करायची आहे. चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. पाशांकुशा एकादशी आजचा पवित्र दिवस आणि ह्या चंद्रनाडीचा संबंध आहे आपल्या चंचल मनाशी. आत्ता आपल्या मनाला आपण शांत करून घेतलेलं आहे. पूर्ण खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. आश्विन महिन्यामधील शुक्ल पक्षामधील बघा, एकादशी ही तिथी पाशांकुशा एकादशी म्हणून ओळखल्या जाते. सगळ्या पापांचा नाश करणारी अशी ही एकादशी. खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. आणि आजच्या ध्यानाला आपण सुरुवात करूया. आज्ञाचक्राला सगळ्यांनी ॲक्टिवेट करायचं. ज्या ठिकाणी आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी सगळ्यांनी सर्क्युलर मोशन द्यायचं आहे. क्लॉकवाईज फिरवा, मग अँटी क्लॉकवाईज फिरवा. बघा, आपल्या आज्ञाचक्राला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. आता पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. रेकीची प्रार्थना आपण म्हणणार आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. ज्यांचा स्पीकर ऑन असेल प्लीज स्पीकर त्यांनी ऑफ करायचा आहे. या विश्वामधले सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, रेकीचे मास्टर डॉक्टर मिका ओसुई, डॉक्टर चिझरो हायाशी, मॅडम हवाईयो टकाटा, कॅथलीन मिल्नर, गेल ॲक्झिलेरॉड, तारा वासंती, मास्टर च्वेन लिन यांचे खूप आभार, ज्यांच्यामुळे मला रेकीचे ज्ञान मिळालेले आहे. श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू, मा दुर्गा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी, एंजलिक लाईटनिंग, सकारा रेज, या सगळ्यांना मी आवाहन करते. मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन माझ्या सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवा. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. कल्पना करायची या ब्रह्मांडामधील दैवी शक्ती, तिचा प्रवेश आपल्या टाळूच्या मध्यस्थानामधून होत आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आत येते. चंद्रनाडीद्वारे तिचा प्रवेश आपल्या शरीरात झालेला आहे. चैतन्यमय ऊर्जा ही भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे. खूप आभार मानायचे या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे. प्रत्येक क्षणाला अनाहत चक्र ज्याचं स्थान आहे छातीच्या मध्यस्थानी, कल्पना करायची आहे सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. आजचा पवित्र दिवस पापांकुशा एकादशी. बघा, मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत केल्याने साक्षात श्री विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते अशी मान्यता ह्या एकादशी व्रताची आहे. त्याचबरोबर मनोकामना पूर्ती करण्यासाठी पण आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा सातत्याने श्री विष्णूंची मनोभावे पूजा करतो, जप करतो, त्याद्वारे त्यांची कृपा आपल्यावर व्हायलाच लागते. एकादशी हे पवित्र व्रत जणू काही भगवंतांनी नियोजन केलेले आहे की दर 15 दिवसांनी येणारे हे व्रत, त्याद्वारे आपल्या शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया होते. आणि चंद्रग्रहाची अशी स्थिती की ज्याद्वारे आपल्याला अतिशय कमी भूक लागते, असा हा आजचा पवित्र दिवस. प्रत्येक क्षणाला श्री विष्णूंचे आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. आजची एकादशी म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मींची पण पूजा करण्यात येते. या दोन्ही देवतांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघायचे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारं यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर याची प्राप्ती श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादामुळे होत आहे. त्या तत्वांशी आपण एकरूप होत आहोत. दिव्य असा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे.
या दिवशी भगवान विष्णूंची पद्मनाभ म्हणजे कमळामध्ये जे बसलेले आहेत ते आणि साक्षात श्री महालक्ष्मींसोबत अशी पूजा करण्यात येते. खूप आभार मानायचे या आजच्या पवित्र दिवसाचे. पाशांकुशा म्हणजे पापांवर नियंत्रण ठेवणारा लगाम असा हा दिवस. आजच्या ह्या व्रताने असे मानण्यात येते की जो मनोभावे हे व्रत करतो त्याची सगळी संचित पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. खूप आभार मानायचे ह्या आजच्या पवित्र दिवसाचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. कल्पना करा या सायंकाळच्या वेळेला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आजच्या पवित्र एकादशीच्या दिवशी आता पूर्ण लक्ष आपल्या छातीच्या मध्यस्थानी घेऊन यायचंय. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, प्राणवायू, अपानवायू, समानवायू, व्यानवायू, उदानवायू, ज्यांचं आधिपत्य करत आहेत शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी, त्यांना आज्ञाचक्रातनं बघा शक्तीची देवता, युक्तीची देवता, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. खूप आभार मानायचे हनुमानजींचे. रेकीस्तर 1 झालेल्यांनी पाण्याच्या ग्लासवर नुसतं ओम काढायचंय. रेकीस्तर 2 झालेल्यांनी पुढची चिन्ह काढा. बघा चोकुरे काढा, मग लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा. डिस्टन्सचं चिन्ह अगदी लक्षपूर्वक काढायचं आहे. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढायचं आहे. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकीस्तर 3च्या पुढच्यांनी काढायचं आहे. बघा हार्टचं चिन्ह काढा. आपल्या ह्या पवित्र मनुष्य जन्मावर आपलं खूप प्रेम आहे. हार्थ हार्थ हार्थ. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचं आहे. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. परत दोन्ही हात आपले छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. कल्पनेमधून 12 पाकळ्यांचे फूल ह्या स्थानावर बघायचे. सुंदर असा हिरवा प्रकाश ह्या फुलामुळे ह्या पूर्ण चक्रावर पडलेला आहे. आता ह्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचंय. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. शिवशक्तीची आपण सगळेजण उपासना करत आहोत. खूप आभार मानायचे रेकी ह्या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल आपण बघत आहोत. त्याच्या मधल्या गाभ्यावर आहे बीजाक्षर यम आणि बाकी उपबीजमंत्र, त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. त्याद्वारे आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्याकडे लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करा. यम कम खम
गम घम चं छम जम झम टम ठम रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे. विविध विचार आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत. सातत्याने दुसऱ्यांबद्दल चांगले भाव, चांगले विचार, त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. इथे कार्यरत असलेला प्राणवायू, त्याचा उपप्राण नाग, ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे वायू तत्वाचे, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. 12 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, या चक्राची आधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आजच्या पवित्र दिवशी डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात, प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण यांना बंद डोळ्यांतनं बघा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. ओम ह्राम सूर्याय नमः. सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. अग्नितत्व जे अतिशय महत्त्वाचे तत्व, त्याची आपण काळजी घेत आहोत. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपली चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाचे. 12 पाकळ्यांचे जणू काही सूर्यफूल या ठिकाणी उमललेले आहे. खूप आभार मानायचे अग्नितत्वरूपी या सूर्यफुलाचे. बीजमंत्रांद्वारे रम डम धम नम थम दम थम धम नम पम फम अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव त्याला आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा. या ठिकाणी असलेले 2 सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र, त्यांना आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे या चक्राचे.
बीजाक्षर रम आणि वम द्वारे. रम, वम, बंद डोळ्यांमधून नाभीच्या मागच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करा. असे मानण्यात येते की शरीरामधील 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान आपल्या नाभीच्या मागच्या बाजूला आहे. त्या 72,000 नाड्यांची कार्यक्षमता वाढत आहे ह्या दैवी ब्रह्मांडीय शक्तीच्या आशीर्वादाने. त्यातल्या अतिशय 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडी, ज्याच्यावर आधारित आहे आपले पूर्ण शरीरशास्त्र, त्यांना आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे ह्या तिन्ही महत्त्वाच्या नाड्यांचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. सावकाश आता आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, जलतत्वरूपी या पवित्र धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. विविध धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. प्रत्येक क्षणाला या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. शरीरामधले नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. त्याचबरोबर नको असलेल्या विचारांना आपण पूर्ण आहुती दिलेली आहे. फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. कल्पना करायची आहे, केशरी रंगाचे 6 पाकळ्यांचे फूल या चक्रावर उमललेले आहे. खूप आभार मानायचे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रह ज्याचा संबंध आहे चंचल मनाशी, या क्षणाला आत्ता आपले मन खूप शांत आहे, शीतल आहे. चंद्रासारखी शीतलता आपल्या मनाला मिळत आहे. रेकी या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे 6 पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल आपण या ठिकाणी बघत आहोत. मधल्या पाकळीवर आहे वम बीजाक्षर आणि अनुक्रमे जी बीजमंत्र आहेत त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. त्याद्वारे ह्या चक्रामध्ये जर काही त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत आहे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग सावकाश एकेका बीजमंत्राचं उच्चारण करा. वम, बम, भम, मम, यम, रम, लम. सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. या चक्राची अधिदेवता गणपती बाप्पा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले आपले लाडके बाप्पा, त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे, जिच्यामुळे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याची सोय झालेली आहे. खूप आभार मानायचे. कल्पनेमधून गडद लाल रंगाचे 4 पाकळ्यांचे फूल या ठिकाणी बघायचे, ज्याद्वारे आपल्या शरीरातल्या अस्थि धातूला ऊर्जा मिळत आहे.
आपले निर्णय सक्षम होत आहेत, आपला आत्मविश्वास वाढत आहे. खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. ओम गम गणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. समुद्रवसने देवी पर्वतासन मंडले. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. प्रत्येक क्षणाला सक्षम मूलाधार चक्राचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. लम वम शम सम शम पृथ्वी तत्वरूपी आपले दोन्ही सक्षम पाय, त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही पायांचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे, त्याप्रमाणेच बोलणे. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत. चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे. एकही क्षण वाया न घालवता अखंड नामस्मरण आणि विविध पुण्यकर्म आपण करत आहोत. भरभरून अन्नदान, द्रव्यदान आपल्या हातून घडत आहे. खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रानृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निःशेष जाद्या पहा. डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात देवी सरस्वतींना बीजाक्षर ऐं द्वारे. ऐं कल्पनेमधून 16 पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल या चक्रावर बघायचे. खूप आभार मानायचे आकाश तत्वरूपी आपल्या विचारांचे. जेव्हा सातत्याने आपण सगळ्यांबद्दल चांगला विचार करत असतो, त्याद्वारे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्याला मिळायला लागतात. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य जन्माचे विविध बीजमंत्रांद्वारे. हम अम आम इम इम उम उम रुम रुम एम ऐं ओम औं अं आहा. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे प्रत्येक क्षणाला. आता सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. पवित्र आत्म्याचा संबंध असलेले आज्ञाचक्र, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार वासंतीताईंचे प्रत्येक क्षणाला.
आध्यात्मिक गुरु दत्त गुरु महाराज यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. अंशरूपी अवतार साईनाथ महाराज, गजानन महाराज यांचे खूप आभार मानायचे. ओम साईनाथाय नमो नमः. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांडीय शक्तींचे. ओम द्वारे हम क्षम प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे. कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल या ठिकाणी बघायचे. त्याच्यामधला गाभा लख्ख पिवळा प्रकाश आपल्या सहस्त्रहार चक्रामध्ये पडलेला आहे. खूप आभार मानायचे सहस्त्रहार चक्राचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा. श्वास घेताना सोच उच्चारण करायचे आणि सावकाश श्वास सोडत हमचं उच्चारण करा. सो हम. सो हम. सो मी तोच आत्मा आहे, मी तोच आत्मा आहे, मी तोच आत्मा आहे. बघा, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. दिव्य ब्रह्मांडीय चैतन्य रूपी ऊर्जा भरभरून आपल्या शरीरातनं वाहत आहे. खूप आभार माना या ब्रह्मांडीय ऊर्जेचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचंय. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे. प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. प्रत्येक क्षणाला या देवतांचे खूप खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर. यम काढा, मग चोकुरे काढा. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या क्षणाचे खूप आभार. पीस रेकी फॅमिलीमधल्या प्रत्येकाला, यूट्यूबमधल्या प्रत्येकाला या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.
खूप आभार या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला.